अमरावतीतील अंबादेवी एकविरा देवी मंदिर संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवसाची होळी साजरी करण्यात आली। 13 मार्च रोजी सायंकाळी विधिवत पूजा अर्चना करून होळीचे दहन करण्यात आले। संतोष भाऊ द्या लावून। या पवित्र सोहळ्यासाठी शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली। होळी दहनाआधी मंदिर परिसरात विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली। मंदिराचे सचिव चंद्रशेखर कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते पूजा पार पडली। स्नानं गंधर्वाखनस्त्वामिन्द्रस्त्वां बृहस्पतित्वामुपदेशो राजा विधवानक्ष्मादमुक्तगन्धोदक स्नानं समर्पयामि। पुनः चांगलं निघाला शुद्धोदक स्नानं समर्पयामि। सकल पूजार्थे गंध पुष्प भाविकांनी नवसाची होळी पूजून तिची प्रदक्षिणा घातली। तसेच अंबादेवी मंदिर संस्थानच्या विश्वस्तांनी या परंपरेविषयी सिटी न्यूजशी संवाद साधला। ते म्हणाले, ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे आणि भविष्यातही असाच भक्तिभाव टिकून राहील। सालाबादप्रमाणे यंदाही होलिका पूजनाचा आणि दहनाचा कार्यक्रम इथे विधिवत भक्तांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षीप्रमाणे पार पडतो आहे। अनादी कालापासून ही परंपरा या संस्थेतही चाललेली आहे। इथे दरवर्षी माघ शुद्ध पौर्णिमेपासून इथे हिड्याचं झाड आपण इथे रोवतो आणि याला लोकांची खूप श्रद्धा आहे। या इथल्या होळीला अंबादेवीत आणि एकविरादेवीमध्ये ही हिड्याचं झाड इथे स्थापन होतं। त्याचा माघ शुद्ध पौर्णिमेला ते फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला इथे जेव्हा होळी पेटते तोपर्यंत सातत्याने इथे भक्त लोक येत असतात आणि एक नारळ या झाडाला आपलं बांधतात। जे त्यांच्या श्रद्धा आहे प्रत्येक भक्तांची की इथे बांधलेल्या नारळाने त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात। आणि ही जी परंपरा आहे ही अनेक वर्षापासून अनादी कालापासून इथे चाललेली आहे। ही निरंतर अशीच भक्तांद्वारे ही सदैव चालत राहणार आहे। आणि एकविरा देवी संस्थानतर्फे आणि ह्या संपूर्ण विश्वस्त मंडळ आणि कर्मचारी वृंदांतर्फे समस्त नागरिकांना भक्तांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। दरवर्षी या अंबादेवी एकविरा देवी मंदिर संस्थानामध्ये नवसाच्या होळीचे दहन मोठ्या भक्तिभावाने पार पडते। या सोहळ्यात शेकडो भाविक पूजा अर्चना आणि आरतीत सहभागी होतात। 15 फूट उंच या होळीला नारळांची आरास लावण्यात येते। नवसाचं नारळ प्रत्येक भक्त इथे बांधत असतो आणि या होळीमध्ये आपला नवस पूर्ण हो या श्रद्धेने त्याचं दहन करून आहुती देत असतं। केशवाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय नमः, विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः। होळीच्या या शुभ मुहूर्तावर शहरातील अनेक नागरिकांनी एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला। या होळी उत्सवाच्या पर्वावर आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि ही होळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह आणि समृद्धी देव अशी मी अंबा मातेच्या चरणी प्रार्थना करतो। अंबा मातेच्या होळीचा उत्सव हा बऱ्याच कालावधीपासून इथे सुरू आहे। फाल्गुन पौर्णिमेला
इथे हेटीचं झाड लावल्या जाते आणि महिन्यापर्यंत फागुन महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत इथे बरेचसे लोक आपापल्या जे काही मनाची त्यांची असते मन्नत असते त्याच्याकरता येऊन नारळ बांधतात आणि आज शेवटी त्याचा होलिका दहनात रूपांतर होते. या होलिकेसाठी शहरातील सर्वच व्यक्ती जवळपास इथे हजर असतात आणि या होळीचं महत्व आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे या येणाऱ्या होळीला आणि होळी उत्सवासाठी सर्वांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो. सभी को मेरी तरफ से होली की शुभकामनाएं. आपणा सर्वांना पर्यावरण पूरक होळीच्या शुभेच्छा देते. मी सौ स्वाती चंद्रशेखर कुलकर्णी आपल्या सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वांना आवाहन करते की पर्यावरण पूरक होळी आपण मनवूया. रंगपंचमी आहे. रंगपंचमी रंगांची उधळण असते, आनंदाचा उत्सव असतो. हा आनंदाचा उत्सव आपण सगळ्यांनी मिळून साजरा करूया. सगळ्यांना परत एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री अंबादेवी हे विदर्भाचं तुला दैवत आहे. श्री अंबादेवी संस्थांचा विश्वस्त म्हणून मला आपल्याला सांगायला आवडेल. 200 वर्षाच्या वरची ही परंपरा आहे. त्या मंगल परिसरामध्ये होलिका दहन जेव्हा होतं तेव्हा लाखोंची उपस्थिती असते. याच्यामध्ये एक कथा पण आहे. ती कथा अशी आहे की माघ पौर्णिमेला म्हणजे इथून 1 महिन्यापूर्वी इथे एक हेट्याचं झाड लावलं जातं. त्या हेट्याचं झाड रोवल्यानंतर त्याचं मंगल पूजन केलं जातं आणि त्यानंतर वर्षभर ज्यांनी नवस केले आहेत आणि नवसांची पूर्ती झाली आहे ती लोक देवीला ओटी अर्पण करतात. ज्यांना पुढच्या भविष्यामध्ये काही अपेक्षित आहे ते सुद्धा इथे अंबाबाईला आता ज्यांनी जे मागणं त्यांच्या देवीकडे केलंय ते देवी पूर्त करते आणि लोकांची श्रद्धा आहे.